पाठ 9वा, नात्या बाहेरचं नातं. या पाठामध्ये सुभाष किन्नोळकर यांचा जन्म 1970, तर मशाल रानमेवा हे काव्यसंग्रह, ट्रिंग ट्रिंग हसत खेळत हे बालकविता संग्रह, झळ ही कादंबरी, तर गगनगंध व ललित जे काही संग्रह आहेत हे त्यांचे प्रसिद्ध असताना पाहायला मिळत आहेत. या लेखकांनी त्यांचे जे काही पुस्तके असन, वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला ह्या प्रसंगातून एक जे काही कुत्रा असेल तर तो कुत्रा घरी आणल्याच्या नंतर, त्या कुत्र्याला पाळल्याच्या नंतर त्या कुत्र्याला जीव लावतात आणि त्याचं नामकरण देखील करतात. नामकरण केल्याच्या नंतर त्या कुत्र्याचं सुंदर असं काय नाव ते ठेवतात. थंडीचे दिवस होते आणि या थंडीच्या तडाख्यामध्ये सापडलेला एक डांग्या नावाच्या कुत्र्याच्या स्वभावातील स्वामी भक्ती व रुबाबदार दिसणे, वागण्यातील ऐट व त्यांच्या कुटुंबात लागलेला लळा इत्यादी गोष्टी प्रस्तुत पाठामध्ये लेखकांनी रोचक अशा शब्दातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थंडीचा जो काही हळवा झंकार, सर्वांगाला वेढून टाकणारा, रान पान फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा, नदीच्या जे काही झुळझुळणाऱ्या पाण्याच्या मंद लहरीवर खेळणारा आकाश स्वच्छ, पुनवेलीच्या रेखीव छटानी, तर रात्रीच्या अंतरंगच उजळून निघालेले जिकडे तिकडे लख झगमगाट पसरलेला रात्र, काहीशी सामसूम पण मन वेधून घेणारे. रात्र जशी जशी आगेकूच करू लागली तशी थंडीची लाटही वाढलेली. सारी थरथरती लाट, मफलर, कानटोपी आणि स्वेटरच्या बंदीत झालेले अशा कडाडत्या थंडीतही गाव गल्लीची वाट सरळ गावाबाहेर घेऊन गेलेली. तिथं 4-6 जणांनी घोळका शेकोटी पेटून असलेली, शेकोटी भोवती मक्याच्या कणसाचा भुसा पडलेला, 4-2 गावकरी त्याच्या बाजूला आपल्या अस्तित्वाची चाहूल देत असलेले शुभ्र चांदण्यांच्या प्रकाश किरणामध्ये त्यांच्या चाललेल्या भेंड्याच्या रंग चढलेली माझ्याही त्यांच्यातील सहभाग आनंदाची वृद्धी करणारा, शेकोटीपासून 10-15 पावलांच्या अंतरावर असलेली एक कडुलिंबाचं झाड चांदण्याच्या लख प्रकाशामध्ये अधिकच प्रसन्न दिसत होते. वाऱ्याच्या झोतामध्ये हलणारी त्यांची डहाळी, मन आकर्षित करणारी, सारं भावस्पंदनावर झंकार उठवणारं अशा चित्तवेधक झाडांच्या बुंद्याशी नजर वळताच लेखकाला आश्चर्याचा धक्का बसून गेलेला. कसली वळवळ होत आहे म्हणून ते पाहण्यासाठी गेलं. कोण असावं न कळत माझी पावलं बुंद्याच्या दिशेने वळली. सोबत मित्रालाही सर्वांनाच उत्सुकता लागलेली. काय असावं तिथं एवढ्या कडक थंडीमध्ये? पाहतो तर काय एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू होतं. अंगाचं गाठोडं करून पडलेलं, समोरच्या दोन्ही पायात मान खुपसलेली, हुडहुडी रोखण्याचा त्याचा प्रयत्न चालला होता. त्याला तो सुन्न करत होता. थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसावर जणू कोणी पाणी शिंपडलं की काय असा भास झालेला होता. इवल्याशा जीवाला तशी थंडी असह्यच होती ती. रात्रीच्या 10-10:30च्या सुमारास गाव तसं शांतच. अशा शांत वातावरणात त्या इवल्याशा पिलांची तीक्ष्ण नजर आमच्यावर खेळली. काय शोधत असावं ते पिल्लू आमच्यामध्ये? आधार तर मागत नसावं, अगदी आधारच म्हणून तर त्याच्या नख शिख्यांत न्याहाळलं आणि त्याच्याकडे पाहिलं. आमच्याकडे वळलेली त्याची दृष्टी त्या सगळ्यांना वेदनानं डोहात टाकणारी, अधूनमधून त्यांच्या चाललेल्या कन्न विराम शांततेचा भंग करणारं, त्याच्याविषयी सगळ्यांच्या मनामध्ये कणव म्हणजे एक दया निर्माण झालेली आहे. त्याच्या उठण्याचा प्रयत्न केला पण पाय बधीर झाले होते.
त्या पिलांची धडपड पाहून माझी पावलं नकळत त्याच्या दिशेने खेचली गेली. मला येताना पाहून त्याला एकदम हायसं वाटलं. आधार देण्यासाठी कोणीतरी आपल्याकडे येत आहे धावून आल्याची त्याला जाणीव झालेली. पाय उचलून त्याने माझं स्वागत करण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केला. माझ्या हाताचा त्याला स्पर्श होताच त्याच्या डोळ्यामध्ये लख्ख प्रकाश जाणवला. त्याच्या अतिशय सुखावल्यासारखं वाटलं का कशी, पण त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये स्नेह भावना उमलली होती. त्याचं अंग थरथरू लागलं. त्याची उडउडी रोखण्यासाठी मी माझ्या गळ्यातल्या जो काही मफलर होता त्याच्या अंगावर टाकला. मफलरमुळे काहीशी ऊब मिळाल्याने त्याचा चेहरा अधिकच खुल्ला होता आणि चेहरा खुलल्यामुळं लहानशा त्या गोडस पिलाला हवा असलेला आधार मिळाला होता. त्याला अतिशय खुशी झाल्यावर जाणवलं. त्याच्या चोरट्या नजरेनं त्याला मला पुन्हा न्याहाळलं. मलाही त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली होती. त्याला कायमचा आधार मिळावा म्हणून मी त्याला थेट घरी घेऊन आलो. घरात माझा प्रवेश होताच घरातली मंडळी एकदम बावरली. टाक ते पिल्लू, टाक म्हणतो ना मी. बाबांनी चांगलंच फटकारलं, पण मनात त्या पिलाविषयी जी काही रुखरुख होती ही रुखरुख काही मनातून जात नव्हती. आणि पिल्लांचं जे काही दुःख होतं, पिलांची जी काही आवड होती, त्या पिलाची जी काही केविलवाणी नजर होती ती त्याला दिसतही होती. दिलं तर त्याने कोठे जावं, आणि तो वडिलाला बोलू लागला, मी त्याला टाकून दिलं तर त्याने कुठं जावं, कोण नेईल, कोण आधार देईल, कोण लळा लावील, असे कितीतरी प्रश्न माझ्या मनामध्ये गिरट्या घालून गेली. पण त्याला असं अर्ध्यावर सोडून देणं अशक्य होतं. पुन्हा बाबांच्या मुख्या शब्दांना मार निमूटपणे सोसला. पिल्लू दिसायला कापसासारखे तेजस्वी डोळे, मऊ कान, लांबट नाक, त्याचा चेहरा पाहताच त्याच्यावर प्रेम जडावं इतकं ते आकर्षक असं पिल्लू होतं. त्याला हवा असलेला माझा आधार अगदी पक्का म्हणून रात्रभर त्याला आथरुणापाशी झोपवलं. माझ्या अंगावरील ब्लँकेटच्या उभीमुळे त्याला थंडीपासून संरक्षण मिळालं. एक मित्र मिळाल्याचं समाधान देखील वाटलं होतं आणि माझ्या चेहऱ्यावर झुळूक लागली. ध्यानीमनी नसताना जुळून आलेलं नातं अगदी सुखावून गेलं. त्याला आता प्रेमाची ऊब मिळाली, त्यामुळे त्याचं कन्नंही थांबलं होतं. शांत झोप लागली होती. चिंब ओल्या स्वप्नांचा फुलोरा दोघांच्या स्वप्नामध्ये बहरून आला होता आणि सकाळच्या प्रसन्न हलदुल्या किरणांनी साक्ष देऊन त्याचं नामकरण सोहळा क्षणभर आटपला होता आणि त्याच्या दांडग्या शरीराला अनुरूप असं त्याचं नाव डांग्या ठेवण्यात आलं होतं. मित्र मंडळीने त्याचं नाव आवडलं. आता तोही सगळ्यांचा खास मित्र बनला होता. प्रत्येक माणसाला त्याचा लळा लागला होता. त्याची दुडदूड चाल, भावणारी त्यांचे तेजस्वी डोळे, अगदी बोलके, त्याच्या मनातल्या गोष्टी जणू उजाळा देणारे, अंगावर पडणारी त्याची जी काही झेप आणि उत्साह होता तो द्विगुणी करणारा होता, डबल करणारा होता. डांग्या लहानचा मोठा होऊ लागला. वाढत्या वयासोबत त्याचा चेहरा अधिक प्रसन्न व शरीरयष्टी अधिक दणकट होऊ लागली. त्याचं तर्णबांड शरीर येणाऱ्या जाणाऱ्या नजरेला भुरळ घालणारं होतं. दोन्ही डोळ्यांच्या खाली असलेले पिवळट पट्टे आणि मागच्या पायांच्या बोटावर असलेले लाल सोनेरी पट्टे सगळ्यांचं लक्ष आकर्षित करणारे होते. डांग्या ओट्यावर पाय पसरून बसणं, रस्त्यावरून ये जा करणाऱ्या डोळ्यांना मोहून टाकणारं. दूरवरून आलेली मित्रमंडळी सीळ व त्याची जणू पाठच झालेली. शिळेच्या रोखानं त्याचं दुडदुडणं लक्षवेधक, साऱ्या गावाला भुरळ घातलेली. त्याचं सौंदर्य रूप पाहून आई बाबासुद्धा कळत न कळत लळा लागून गेला. डांग्यालाही त्यांच्याविषयी खूप जिव्हाळा, जणू थेट हृदयामध्ये त्याने प्रवेश केला होता. त्याच्या नावाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रत्येकाच्या डोळ्यात त्याचं रूप नटलं. डांग्या अतिशय प्रामाणिक व घरादारात शेतातसुद्धा त्याचा प्रामाणिकपणा जाणवलेला. शेतातील त्यांच्या रखवाली अट्टल चोरांची दातखिळी बसवणारी होती. डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीने भल्या भल्यांची बोबडी वळायची. पक्क्या हिमतीचा राखणा मिळाला म्हणून त्याचं नावानं मनामध्ये जे काही घर केलं होतं ते कधी विसरता येणार नाही. रात्रीची त्यांची राखणदारी, आभार डोळे ठेवत तो रखवालदारी करत असत.
कोणाची घराकडे येण्याची हिंमत देखील होत नसत. त्यांचे भारदास्त छाती पाहून झाडावरची माकडांची अक्षरशः घाबरगुंडी उडायची. डांग्यांचं नुसतं झाडाखाली बसून राहणं माकडांच्या काळजात धस्त करणारं असायचं. एवढंच नव्हे तर त्यांच्या भीतीने खारुताईसुद्धा पळायच्या. डांग्या असेपर्यंत तिलाही उपवास, इतर प्राण्यांनासुद्धा भीती वाटायची. असंच त्याचं शरीर म्हणजेच एक आगडबंब असं शरीर होतं. कोण कशासाठी शेतात आला तर त्याचा अंदाज समोरच्या व्यक्तीला डोळ्यातून त्याला सहज आलेला असायचा. त्याची हुशारी आणि चपलता अगदी वाकण्याजोगी. एखाद्या वेळी माझी अनुपस्थिती कुणालाही न कळणारी एवढी छाप डांग्याने पाळलेली विश्वास बसणार नाही. त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे थेट माझ्या हृदयात शिरकाव केला होता. एक सच्चा दोस्त मिळाल्याचं समाधान डोळ्यामध्ये झळकत होतं. दूरवरून घुमवलेली सीळ डांग्याच्या कानावर पडली की मागच्या दोन्ही पायावर उभा राहून माझ्या येण्याची चाहूल लागायची. मान उंचावून ओळखीचं रूप न्याहाळायचा. कानांची उघडझाप करून पुन्हा दुसऱ्या शिळेचा कानोसा घ्यायचा. एखाद्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी जसं आपण पुढे जाऊन स्मित हास्य करतो तसा तो माझ्या स्वागतासाठी दुडदुडत असायचा. अंगावर झेप घ्यायचा. त्याच्या तोंडानं हात चाटायचा. किती प्रेम एका प्राण्यांकडून मिळायचं हे मी अनुभवतोय. ना नात्याचं ना गोत्याचा, केवळ एक अनवधानानं वेळ प्रसंगानं घडून आलेलं नातं हे अविस्मरणीय होऊन गेलं होतं. आणि हा जो काही कुत्रा आहे तर हा कुत्रा एकदम स्वामीभक्त इमानदार असल्याने हा लेखकासोबत इतका जडला आहे आणि हा थंडीच्या दिवसामध्ये लेखकाला सापडला आहे. तो त्याने पाळल्याच्या नंतर लेखकालाही त्याचा लळा लागला, लेखकाच्या आईवडिलालाही लळा लागला. आणि त्याचं नाव डांग्या असं का ठेवण्यात आलं तर हा दिसायला शरीरयष्टीने मजबूत होता. मजबूत असल्यामुळे त्याचं शोभेचं नाव असं त्याने डांग्या ठेवलं आहे.